तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सिडकोने ऑक्टोबर 2024 मध्ये माझे पसंतीचे सिडकोच्या घरी योजना जाहीर केली होती आणि त्या अंतर्गत अनेकांना घरी लागलेली आहेत, अनेकांना चॉईसनुसार घरे मिळाली आहेत, अनेकांना आपल्या बजेटमध्ये सुद्धा घरे मिळालेली आहेत. आता ज्यांनी ज्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी घरं ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे 8,000 जणांनी, त्याच्यापैकी बऱ्याच जणांचा आता डाऊट होता की नेमका अलॉटमेंट लेटर कधी येणार आहे किंवा बाकीच्या गोष्टी कधी होणार आहेत, पोजेशन कधी होणार आहे, आम्हाला पैसे कसे भरायचे, हप्ते कसे भरायचे, अशा अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत होत्या. तर आज आपण मित्रांनो नेमकं सविस्तर माहिती पाहणार आहोत की नेमका जे काही सिडकोच्या अलॉटमेंट लेटर नुकतंच तुम्हाला मिळालेलं आहे, त्या अलॉटमेंट लेटरच्या अनुषंगाने तुम्हाला कोणते कोणते चार्जेस भरायचे आहेत, तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे, तुमचे हप्ते कसे ठरलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढील जे काही घर विक्री संदर्भात किंवा ज्या काही अटी आणि नियम आहेत, घराचं पोझिशन झाल्याच्या किंवा पोझिशनच्या बाबतीतले नियम असतील, आफ्टर पोझिशन नियम असतील, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मागच्याच म्हणजे मे मध्येच तुम्हाला त्याचे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. अनेकांना ते अलॉटमेंट लेटर मिळालेले असतील, तुम्हाला नक्कीच ते प्राप्त झालेले असतील. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमचं अलॉटमेंट लेटर. हे जे काही मी अलॉटमेंट लेटर दाखवतो, एक आपल्या आपले हितचिंतक आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी हे दिलेलं आहे. मी त्यांचं नाव इथे डिस्प्ले करणार नाही, हाईड करेल, मी मेन डिटेल्स हाईड करेल. पण 26 मे 2025 रोजी हे प्राप्त झालेलं पत्र आहे. याच्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर, रेफरन्स नंबर, कस्टमर नंबर आणि महारेरा रजिस्ट्रेशन नंबर, चारही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करून घ्या. तुमचं नाव असेल, तुमचा पत्ता असेल, फोन नंबर असेल, पॅन कार्ड, आधार कार्डचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. अलॉटमेंट लेटरचं सब्जेक्ट जो आहे तो अलॉटमेंट ऑफ फ्लॅट इन माय प्रिफर्ड सिडको होम स्कीम डॅश 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 तळोजा, ईडब्ल्यूएस टाईप मधलं हे आहे मित्रांनो. तर ज्यांचं ईडब्ल्यूएस आहे, पीएमएआय मध्ये आहे, त्यांच्याशी संदर्भित ही माहिती आहे. पण ज्यांचं एलआयजी मध्ये सुद्धा आहे जेव्हा किंवा जे अदर याच्यामध्ये आहेत ते सुद्धा याचा रेफरन्स घेऊ शकतात. फक्त चार्जेस हे वेगवेगळे असू शकतात. इथे बघा, सर मॅडम अलॉटमेंट ऑफ द सेड युनिट, म्हणजे तुम्हाला इथे अलॉटमेंट संदर्भात माहिती दिलेली आहे की तुम्हाला आता अलॉटमेंट आम्ही करणार आहोत, त्याच्या संदर्भातली माहिती आहे. काय सांगितलं त्यांनी, विथ रेफरन्स टू युअर ऍप्लिकेशन नंबर डॅश डॅश वी आर प्लीज टू अलॉट यू द फॉलोइंग फ्लॅट सब्जेक्ट द टर्म्स अँड कंडिशन अनेक्स हिअर विथ. तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की तुम्हाला हा नंबरचा फ्लॅट तुम्हाला आता अलॉट करत आहोत आणि ज्या काही अटी आहेत, अटी आणि शर्तीचे अधीन राहून आम्ही हा फ्लॅट तुम्हाला वाटप करणार आहोत. त्यासाठी आम्हाला आनंद होत आहे. डिटेल्स ऑफ फ्लॅट तुम्ही पाहून घ्या, तुमचे फ्लॅटचे डिटेल्स पाहून घ्या, तुमचा फ्लॅट नंबर, बुकिंग बिल्डिंग नंबर, फ्लॅट नंबर, फ्लोर नंबर, रेरा कार्पेट एरिया. प्राइस ऑफ द फ्लॅट काय आहे, प्राइस 25,02,864 ही फ्लॅटची प्राइस आहे, सेल प्राइस आहे. इन्सिडेन्शियल चार्जेस म्हणजे आकस्मिक शुल्क जे आहे ते तुम्ही ऑलरेडी भरलेलं आहे, म्हणजे आकस्मिक शुल्क आहे 11,468 तुम्हाला भरायचं आहे. टोटल 25,14,332 ही फ्लॅटची टोटल कॉस्ट झालेली आहे, 11,000 मिळून आकस्मिक जे काही चार्जेस मिळून. बुकिंग अमाऊंट रिसिव्ड, तुम्हाला बुकिंग अमाऊंट किती भरलेली आहे तुम्ही, तर बुकिंग अमाऊंट 75 आणि कन्फर्मेशन अमाऊंट 75,000 असे दोन अमाऊंट तुम्ही भरलेले आहेत. सेल प्राइस टोटल बॅलन्स जे राहते मित्रांनो ती राहते 23,52,864 रुपये. जे तळोजा या ठिकाणी आहेत, तळोजातील जे कोणी विनर्स आहेत ज्यांची किंमत 25,02,000 आहे, त्याच्यासाठी 23,52,864 एवढी रक्कम तुम्हाला सिडकोला पेड करायची आहे. द अबोव सेल प्राइस इज टेंटेटिव्ह अँड मे इन्क्रीज ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ डॅश 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 2008, म्हणजे त्यात वाढ होऊ शकते असंही त्यांनी सांगितलेलं आहे. कदाचित थोडीफार कॉस्टिंग मध्ये सुद्धा वाढ होईल असं सांगितलंय. आता आपण 2 नंबर पेजवरती जेव्हा पेज नंबर 1 पाहिलं, पेज नंबर 2 वरती काय दिलेलं आहे, इन्सिडेन्शियल चार्जेस इथे तुम्हाला दिलेले आहेत. आता इन्सिडेन्शियल चार्जेस याचाच अर्थ होतो की आकस्मिक शुल्क. आकस्मिक शुल्क काय काय आहे, पहिला आहे झेडपीडब्ल्यूडी. झेडपीडब्ल्यूडी म्हणजे पॉवर सप्लाय नेटवर्क डेव्हलपमेंट चार्जेस, त्याला मराठीमध्ये बोलतो वीज पुरवठा नेटवर्क विकास शुल्क. ते तुम्हाला भरायचं आहे 3,809. जीएसटी त्याच्यावर लागू नाहीये. टोटल अमाऊंट 3,809 भरायची आहे. ड्यू डेट आहे मित्रांनो 28 नोव्हेंबर 2025. नंतर झेडडब्ल्यूसीसी म्हणजे वॉटर कनेक्शन चार्जेस. आता पाणी कनेक्शन शुल्क किती आहे, तर 2,939 तुम्हाला एवढे भरायचे 28 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ते भरायचे आहेत. यानंतर आहेत झेडडब्ल्यूडीबी वॉटर डिस्ट्रीब्युशन बेटरमेंट चार्जेस, पाणी वितरण सुधारणा शुल्क असं त्याला मराठीमध्ये बोललं जातं. ते आहे 4,720 आणि ते भरायचे तुम्हाला 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरायचे, कारण पोझिशन डिसेंबर मध्ये केलं जाणार आहे. द जीएसटी इज कॅल्क्युलेटेड ॲज पर जीएसटी गाईडलाईन्स. तुम्हाला जीएसटी गाईडलाईन प्रमाणे तुम्हाला जीएसटी लावलेली आहे. पेमेंट शेड्यूल अतिशय महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, अनेकांना हाच प्रश्न पडलेला आहे की आम्हाला पेमेंट शेड्यूल कसं मिळणार आहे. तर पेमेंट शेड्यूल बघा इथे बी अर्थातच बुकिंग अमाऊंट, तुम्ही जे काही बुकिंग केलं त्याची अमाऊंट आहे 75,000 तुम्ही बुकिंग अमाऊंट भरलं होतं ते ऑलरेडी सिडकोला पोहोचलेलं आहे.
CA अर्थात कन्फर्मेशन अमाऊंट 75,000 तुम्ही भरलेलं आहे ते सिडकोला पोच झालेलं आहे. याच्यानंतर काय आहे BC1. BC म्हणजे बायर्स कॉन्ट्रीब्युशन. तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तर 4,20,572 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. 26 जून 2025 अर्थातच एका महिन्याभरात याच महिन्यामध्ये तुम्हाला भरायचे आहेत मित्रांनो. साध्या 20-25 दिवसानंतर तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. पहिला हप्ता भरायचा आहे 4,20,572.80 रुपये. यानंतर दुसरा हप्ता बघा BC2 तेवढाच आहे. सगळे हप्ते सारखेच आहेत मित्रांनो, फक्त तारखा वेगळ्या आहेत. 4,20,752 एवढीच अमाऊंट आहे. तर पहिला हप्ता तुम्हाला 26 जून 2025, दुसरा हप्ता 27 जुलै 2025, तिसरा हप्ता 27 ऑगस्ट 2025, चौथा हप्ता 27 सप्टेंबर 2025, नंतर 28 ऑक्टोबर 2025 हा तुमचा 5वा हप्ता आहे. आणि शेवटचा हप्ता जो काय BC6, आता BC6 तुम्हाला भरायची गरज नाही, तर ऑटोमॅटिक ऍडजस्ट केला जाणार आहे 28 नोव्हेंबर 2025. शेवटचं बघा BC6 काय आहे तर PMAY सबसिडी ऍप्लिकेबल फॉर EWS PMAY कॅटेगरी ओनली. तुम्हाला एवढेच पैसे भरायचे 28/10 पर्यंतची. पुढचा 2.5 लाखाचा हप्ता हा काय केला जाणार आहे तर तुम्हाला तो ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. इथे काय दिलं बघा PMAY subsidy shall be adjusted against the sale price as and when received from the government in proportion of the share received. PMAY अनुदान सरकारकडून मिळणाऱ्या वाट्याला प्रमाणात विक्री किमतीत समायोजित केले जाणार आहेत, म्हणजे ते तुम्हाला ऍडजस्ट केले जाणार आहेत. याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, याच्यानंतर बघा The allotee is required to pay TDS amount of ₹1% of sale price to income tax department directly against the SIDCO PAN number -- and submit the form 16B to the SIDCO applicable for sale value above 15 lakh. ज्या घरांची किंमत 50 लाखाच्या वर आहे त्यांना 1% TDS भरणं कंपल्सरी आहे, ते तुम्हाला भरावा लागणार आहे. TDS तुम्ही ऑनलाईन भरू शकता तुमच्या लॉगिन मध्ये जाऊन, किंवा तुम्ही CAच्या मदतीने सुद्धा भरू शकता. ते जास्त अवघड नाहीये, म्हणून तुमच्या इन्कम टॅक्सच्या लॉगिन मध्ये तुम्ही TDS भरू शकता. जर घराची किंमत 50 लाखाच्या वर असेल तरच 1% TDS ऍप्लिकेबल आहे. आता अदर चार्जेस, आता TDS कसा भरायचा याच्यावर सुद्धा मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. आता अदर चार्जेस काय आहेत तर पर्टिक्युलर्स काय आहेत ZMRF चार्जेस, MNR फिक्स. आता हे फिक्स चार्जेस काय आहेत 50,355 फिक्स चार्जेस आहेत. तुम्हाला फिक्स डिपॉझिट जसं असेल तसं कदाचित घेत असतील. GST 4,531 आणि इथे पण 4,531. एकूण अमाऊंट होती मित्रांनो 59,418.90 रुपये. ती भरायची आहे 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत. नंतर ZPDC 500 रुपये आहेत. 250 रुपये त्याच्यावर 250 रुपये त्याच्यावर GST लावलेला आहे. आणि 505 रुपये तुम्हाला भरायचे 28/11/2025 पर्यंत. याच्यानंतर हे जे 500 रुपये ते डॉक्युमेंटेशन चार्जेस या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यानंतर पुढे बघा पर्टिक्युलर ZSCF सर्व्हिस चार्जेस 3 महिन्याचे आहेत. तुम्हाला 125 28 नोव्हेंबर पर्यंत भरायचे आहेत. ZSHM म्हणजे शेअर मनी, तुमचा शेअर मनी किती आहे तर 600 रुपये, तोही तुम्हाला 28 नोव्हेंबर पर्यंत भरायचा आहे. थोडक्यात काय तर 28 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमचे सगळे पेमेंट करायचे आहेत, सगळे पैसे भरायचे आहेत. तर अशा प्रकारे शेड्यूल आहे मित्रांनो. तुम्हाला जे काही इन्स्टॉलमेंट तुम्हाला 6 इन्स्टॉलमेंट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा इन्स्टॉलमेंट तुम्हाला भरायचं नाही जर तुम्ही PMAY मध्ये असाल तर. बाकी तुम्ही LIG मध्ये असाल तर तुम्हाला 6वा हप्ता तुम्हाला स्वतः भरावा लागणार आहे. आता याच्यानंतर अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, हा जो पॉईंट पुढे मी बोलणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण याच्यात काही नियम आणि अटी दिले आहेत. बुकिंग संदर्भात काही नियम आहेत, म्हणजे चार्जेस संदर्भात आहे, पोजेशन संदर्भात आहे, एक्सटेन्शन संदर्भात आहे, डिले पेमेंट आहे, कॅन्सल झाला फ्लॅट कॅन्सल करायचा आहे, किंवा चार्जेस असतील, किंवा जे काही महत्वाचे आहेत, ट्रान्सफर आहे कशा प्रकारे होणार आहे, हे सगळ्याचं सविस्तर दिलेलं आहे. तुम्हाला घर विकायचं किंवा काय असेल त्याचं सविस्तर इथे दिलेलं आहे. तर आता हे पाहूया नेमकं काय दिलं आहे, हे आपण पुढील भागामध्ये सविस्तर समजून घेऊया मित्रांनो. याचेच मी 2 भाग करणार आहे. तर आज आपण फक्त पेमेंट संदर्भात माहिती पाहिलेली या भागात. पुढील भागात आपण नेमका हे जे काही अटी आणि नियम दिलेले ते सविस्तर समजून घेणार आहोत. धन्यवाद.